नमस्कार. सो गाईज, फायनली PMPML ने स्वतःची मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केली आहे आणि ह्या मोबाईल ॲप्लिकेशनचं नाव आहे आपली PMPML. आता ह्या मोबाईल ॲप्लिकेशन मधून आपण ऑनलाइन बसची तिकीट बुक करू शकतो, त्यानंतर ऑनलाइन दैनिक पास बुक करू शकतो, त्यानंतर आपण बस स्टॉप वरती कुठली बस किती वाजता येणार आहे ते बघू शकतो, त्यानंतर बसेसची लाईव्ह ट्रॅकिंग करू शकतो, मग कंप्लेंट करू शकतो आणि ह्या ॲप मधनं आपण मेट्रोची तिकीट पण बुक करू शकतो. तर हे ॲप खूपच युजफुल आहे आणि आज ह्या एपिसोड मध्ये आपण ह्या ॲपची एक कंप्लीट रन थ्रू करणार आहे. या ॲप मधनं तिकीट कशी बुक करायची, पास कसा बुक करायचा, बसेसला ट्रॅक कसं करायचं, पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर चला आता विलंब न करता ह्या ॲपला जाणून घेऊ आणि ह्याला टेस्ट करू. सो गाईज, सर्वात आधी ह्या ॲपची पूर्ण इंटरफेस आपण समजून घेऊ. लेफ्ट साईडला वरती PMPML लोगो आहे आणि राईट साईडला आपली स्वतःची प्रोफाईल आहे. त्यानंतर त्याच्याच खाली कुठे जायचे आहे असं लिहिलेलं आहे. इकडे आपण पॉईंट A आणि पॉईंट B टाकणार आणि त्यानंतर आपल्याला कुठली बसेस अवेलेबल आहे, किती टाईममध्ये ते आपल्याला बघायला भेटणार आहे. त्यानंतर त्याच्याच खाली दोन ऑप्शन आहे, बस तिकीट आणि डेली पास. आता बस तिकीटच्या ऑप्शनने आपण ऑनलाइन बस तिकीट बुक करू शकतो आणि डेली पासच्या ऑप्शनने आपण दैनिक पास बुक करू शकतो, परचेस करू शकतो. त्यानंतर त्याच्या खाली अजून दोन ऑप्शन आहे, व्ह्यू तिकीट, व्ह्यू पास. जे पण तिकीट किंवा पास आपण परचेस केलेला असेल ते आपण इकडे व्ह्यू करू शकतो. त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे रूट इन्फो. आता इकडे आपण बसचे रूट नंबर टाकणार आणि त्या रूटची पूर्ण माहिती आपल्या समोर असणार आहे. त्यानंतर आहे मेट्रो तिकीट. ह्यावरती क्लिक करताच आपल्याला पुणे मेट्रोची तिकीट परचेस करता येते. त्यानंतर आहे नियर मी ऑप्शन. आता इकडे माझ्या गुगल लोकेशनच्या प्रमाणे जे पण नियरेस्ट बस स्टॉप असेल तिकडची पूर्ण बस ETA एक्सपेक्टेड टाईम अरायवल माझ्यासमोर असणार आहे. जसं आपण बघू शकतो, आता मी माझ्या मित्राच्या घरी आहे म्हणून इकडे जहांगीर हॉस्पिटल दाखवत आहे. हे बघा 159 आणि 24 आता येत आहे असं दाखवत आहे. त्यानंतर खाली परत ते गुगल मॅप आहे जिकडे बसेसला मी लाईव्ह ट्रॅक करू शकतो. हे बघा गुगल मॅप. आणि त्यानंतर त्याच्या खाली आहे होम. होम म्हणजे आपलं हे मेन स्क्रीन. त्यानंतर नियर बाय म्हणजे नियरेस्ट बस स्टॉप. त्यानंतर कंप्लेंट, तिकडे जाऊन मी डायरेक्टली PMPML कंप्लेंट करू शकतो. आणि मेट्रोचं एक आहे आयकन, ते फ्युचरमध्ये येणार आहे. सो गाईज, एक्झाम्पलसाठी मला रुबी हॉल ते विमाननगर कॉर्नर असा प्रवास करायचा आहे रात्री 10 वाजता. तर ह्या ॲपच्या मदतीने रात्री 10 वाजताच्या दरम्यान कुठल्या बसेस मला अवेलेबल आहे ते मी बघू शकतो आणि ते कसं बघणार आता मी तुम्हाला दाखवणार आहे. सो ॲपमध्ये वरती कुठे जायचे आहे असं लिहिलेलं आहे, तिकडे आपण क्लिक करूया. तिकडे क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस येतो आणि इकडे आपल्याकडे एक स्टार्ट पॉईंट आहे आणि एक एंड पॉईंट आहे. स्टार्ट पॉईंटमध्ये जहांगीर हॉस्पिटल लिहिलेलं आहे, त्याला सर्वात आधी आपण काढून टाकू त्या क्रॉसच्या मदतीने. आता इकडे माय लोकेशनवरती आपल्याला परत क्लिक करायला लागणार आहे. मग तिकडे क्लिक केल्यानंतर आता लिहूया रुबी हॉल. सो इकडे आता आपण लिहितोय रुबी हॉल. आता हे बघा रुबी हॉल हे आपल्या सर्चमध्ये आहे, तर त्याला सिलेक्ट करूया. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे कुठे जायचे आहे. तिकडे आपण लिहिणार आहे विमाननगर कॉर्नर, जे आपलं एंड पॉईंट आहे. तर तिकडे आता आपण सिलेक्ट केलेलं आहे त्या ऑप्शनला आणि विमाननगर कॉर्नर लिहितोय. सो इकडे आता लिस्टमध्ये विमाननगर कॉर्नर हे पण आलेलं आहे. आता आपण त्यालाही सिलेक्ट करूया. हे केल्यानंतर आता हे सर्च करतंय. सो इकडे रिझल्ट्स आलेले आहेत, पण आपल्याला रात्री 10 वाजता प्रवास करायचा आहे. तर राईट हँड साईडमध्ये वरती एक क्लॉक ऑप्शन आहे, तिकडे आपण आता क्लिक करणार. तिकडे क्लिक केल्यानंतर आता आपण इकडे टाईम ॲडजस्ट करू शकतो. तर इकडे आता आपण 10 वाजता ॲडजस्ट करणार आहे टाईमला, 10 PM. आणि त्यानंतर इकडे खाली कॅन्सल आणि अप्लाय ऑप्शन आहे. आपण आता अप्लायवरती क्लिक करणार आहोत. ते केल्यानंतर आपलं टाईम ॲडजस्ट होऊन जाईल. आता बघा, आता टाईम ॲडजस्ट झालेला आहे आणि रात्री 10 वाजताच्या प्रमाणे आपल्याला बसेस दाखवत आहे.
तर इकडे भरपूर बसेस आहे 163, 166, 137. पण मला रात्री 10 वाजता 163 नंबरने प्रवास करायचा आहे. तर 163 जे ग्रीनमध्ये लिहिलेलं आहे तिकडे मी आता क्लिक करणार आहे. तर आता आपण क्लिक केलेलं आहे. आता इकडे 163 नंबरसाठी एक मॅप दाखवत आहे. त्यानंतर आपल्याला खूप इन्फॉर्मेशन इकडे दाखवत आहे. 10:03 आपली बस आहे. प्रत्येक 45 मिनटामध्ये बस आहे आणि इकडनंच आपण ह्या बसची तिकीट बुक करू शकतो बुक तिकीट ऑप्शनला यूज करून. सो गाईज, PMPML ॲपवरनं बस तिकीट कशी बुक करायची ते पाहूया. आता ॲपवरती आपल्याला 2 ऑप्शन बघायला भेटत आहे, बस तिकीट आणि डेली पास. सो आता बस तिकीट ह्या ऑप्शनवरती आपण क्लिक करणार आहोत. इकडे क्लिक केल्यानंतर आता आपल्याकडे एक टायमर सुरू झालेला आहे राईट हँड साईडला 5 मिनटाचा. त्यामध्ये आपल्याला तिकीट बुक करायची आहे आणि त्याच्या खाली डेट आणि टाईम आहे. मग त्याच्याच खाली आहे सिलेक्ट ऑर एंटर रूट. आता एक्झाम्पलसाठी मला बन गार्डन ते शास्त्रीनगर असा प्रवास करायचा आहे. तर त्यासाठी मला एक रूट नंबर टाकायला लागणार आहे. तर आता एक्झाम्पलसाठी मी इकडे 133 रूट नंबर टाकणार आहे. सो आता आपण 133 असं लिहिणार आहे. इकडे बघा, आता आपल्याकडे ऑप्शन्स आलेले आहेत. तर आपण सेकंड ऑप्शन मनपा श्रमिक भवन ते आनंद पार्क वडगाव शेरी हे सिलेक्ट करणार आहोत. हे सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याकडे 2 ऑप्शन आहे, स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट. तर स्टार्टिंग पॉईंट आता आपण एडिट करणार आहोत कारण आपल्याला बन गार्डनपासून जायचं आहे. तर आता आपण इकडे बन गार्डन असं लिहिणार आहे. सो हे बघा, बन गार्डन लिहिल्यानंतर आपण बन गार्डन सिलेक्ट केलं आणि आता इकडे 2 ऑप्शन आहे, बाय फेअर और बाय एंडिंग स्टॉप. तर एंडिंग स्टॉप सिलेक्ट करण्यासाठी बाय एंडिंग स्टॉप ह्या ऑप्शनवरती क्लिक करणार आपण. तर इकडे क्लिक केल्यानंतर आपल्याकडे एक लिस्ट आलेली आहे. त्या लिस्टमधनं आपण शास्त्रीनगर नगर रोड हे सिलेक्ट करणार आहोत. ते सिलेक्ट केल्यानंतर अजून एक ऑप्शन आहे खाली हाफ और फुल. जर का तुम्हाला हाफ तिकीट पाहिजे तर हाफ तिकीट घेऊ शकता, नाहीतर फुल घेऊ शकता. त्यानंतर ऑप्शन आहे तिकीट काउंट. आता एका टाईममध्ये आपण मॅक्झिमम 5 तिकीट परचेस करू शकतो. तर इकडे ड्रॉपडाऊन लिस्ट आहे, त्यामधनं आपण सिलेक्ट करू शकतो आपल्याला किती तिकीट पाहिजे. सध्यासाठी आपण एकच तिकीट घेत आहोत. सो त्यानंतर आपल्याला पेमेंटवाला ऑप्शन दिसत आहे. आता तुमच्याकडे पेटीएम, गुगल पे जे असेल त्याच्यातनं तुम्ही पे करू शकता. आता इकडे आपण पे ₹10 ह्या ऑप्शनवरती क्लिक करणार आणि त्यानंतर डायरेक्टली आपला गुगल पेवाला पेज उघडणार आहे. तिकडनं पेमेंट करू, त्यानंतर तुम्हाला भेटतो. तर आता आपलं पेमेंट कन्फर्म झालेलं आहे आणि ई तिकीट पण आलेली आहे. आता ही जी ई तिकीट आहे PMPMLची, इकडे एक लोगो आहे जे मिनिमाइज आणि मॅक्झिमाइज होत आहे. तुम्ही इकडे आता स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही, कोणाला फसवू शकत नाही. आणि हो, अजून एक गोष्ट, ही जी तिकीट आहे फक्त 30 मिनटासाठी व्हॅलिड आहे, त्यानंतर इनव्हॅलिड होऊन जाणार. तर माझं एक सजेशन आहे, बसस्टॉपवरती जाऊनच ई तिकीट बुक करा. आधी काय करा, तुमच्या ह्या ॲपवरती तुमची बस किती टाईममध्ये येणार आहे ते बघा, त्याला ट्रॅक करा आणि त्यानंतरच ई तिकीट बुक करा. कारण अर्ध्या तासानंतर ही तिकीट पूर्णपणे इनव्हॅलिड होऊन जाणार आणि वेस्ट होऊन जाणार. सो गाईज, आपल्याला माहीत असेल PMPML आपल्याला दैनिक पास किंवा डेली पासची सुविधा प्रोव्हाइड करतं. तर आता या डेली पासमध्ये 3-4 प्रकार आहे. पहिला आहे ₹40वाला पास. ते फक्त पुणे महानगरपालिका किंवा PCMCमध्ये व्हॅलिड आहे. त्यानंतर आहे ₹50वाला पास. ते दोन्ही महानगरपालिका PMC आणि PCMCमध्ये व्हॅलिड आहे. त्यानंतर आहे ₹120वाला पास. ते पूर्ण PMRDA एरिया, PMC एरिया, PCMC एरियामध्ये व्हॅलिड आहे. तर आता ॲपच्या माध्यमातून आपण पास बुक करू शकतो आणि ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे कसं. तर इकडे ॲपवरती 2 ऑप्शन आहे, बस तिकीट आणि डेली पास. तर आता आपण डेली पास या ऑप्शनवरती क्लिक करू आणि इकडे आता एक नवीन इंटरफेस आलेला आहे. आता आपल्याला ऑप्शन्स देत आहे कुठला पास घ्यायचा आहे.
सो आता एक्झाम्पलसाठी आपण ओनली PMC 40 रुपीजवाला पास विकत घेणार आहोत. आता आपण त्याला सिलेक्ट करूया. त्यानंतर एक मेसेज येतं ओनली व्हॅलिड इन PMC रूट्स, म्हणजे फक्त पुणे महानगरपालिकाच्या हद्दीमध्ये हे पास व्हॅलिड आहे. त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल एंटर लास्ट 4 डिजिट्स ऑफ युअर आधार कार्ड और पॅन कार्ड. आता बसमध्ये पण आपल्याला आधार किंवा पॅन द्यायला लागतं, तर इकडे पण आपल्या आधार किंवा पॅनच्या शेवटच्या 4 डिजिट आपल्याला टाकायला लागणार आहे. आणि एक्झाम्पलसाठी आता आपण फक्त 0000 असं टाकणार आहे. तर चला हे आता टाकूया 0000. ते टाकल्यानंतर तुम्हाला दिसत आहे अमाऊंट पेएबल 40 रुपीज आणि परत आपण गुगल पे किंवा आपल्या कुठल्याही डिजिटल वॉलेटने पे करू शकतो. सेम प्रोसेस आहे, परत मी रिपीट करत नाही. सो गाईज, जर का तुम्ही ॲपवरती तिकीट किंवा पास विकत घेतलेला असेल आणि नंतर ॲट अ लेटर स्टेज तुम्हाला तुमची तिकीट किंवा पास बघायची असेल तर ते कसं करणार आहे ते आता दाखवतो. आता इकडे ॲपवरती बस तिकीट आणि डेली पास ऑप्शन्सच्या खाली व्ह्यू तिकीट आणि व्ह्यू पास हे ऑप्शन आहे. तर आता आपण व्ह्यू तिकीट ह्या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. ते केल्यानंतर आपली जी ॲक्टिव्ह तिकीट आहे ती आपण बघू शकतो. 30 मिनटासाठी व्हॅलिड आहे. आणि जर का मला माझी पास्ट तिकीट्स बघायची असेल तर राईट हँड साईडला वरती ऑल तिकीट्स हे ऑप्शन आहे, तिकडे आता आपण क्लिक करूया. तर इकडे आता आपण आपली प्रत्येक तिकीट बघू शकतो आणि जी तिकीट इनव्हॅलिड झालेली आहे त्या तिकीटच्या वरती इनव्हॅलिड असं लिहिलेलं आहे. तर इकडे फुल ट्रान्सपरन्सी आहे, कोणी पण गडबड करू शकत नाही. हे खूपच चांगली गोष्ट आहे. सो गाईज, ॲपवरती बसेसची लाईव्ह ट्रॅकिंग किंवा एका बसस्टॉपची बस ETA कशी समजून घ्यायची हे आता आपण बघू. तर ॲपवरती नियर मी ऑप्शन आहे, तिकडे लिहिलेलं आहे जहांगीर हॉस्पिटल बसस्टॉप. आता मी माझ्या मित्राच्या घरी आहे म्हणून इकडे जहांगीर हॉस्पिटल दाखवत आहे. तर जहांगीर हॉस्पिटल बसस्टॉपवरती 13 मिनटामध्ये 236 कात्रज आणि 23 मिनटामध्ये 158 मनपा भवन येणार आहे असं इकडे दाखवत आहे. आणि जर का मला कुठल्याही दुसऱ्या बसस्टॉपची ETA पाहिजे असेल तर शो ऑल ह्या ऑप्शनवरती क्लिक करणार. सो आता इकडे मल्टिपल ऑप्शन्स आहे, पण एक्झाम्पलसाठी आपण डेक्कन कॉर्नर बसस्टॉपचा ETA बघू आणि ते करण्यासाठी आपण इकडे लिहिणार आहे डेक्कन कॉर्नर. आता इकडे मल्टिपल ऑप्शन्स परत आहे, तर आपण डेक्कन कॉर्नर टुवर्ड्स गरवारे कॉलेज हे ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत. आणि हे सिलेक्ट केल्यानंतर इकडे आपल्याला दाखवत आहे 98, 144, 84, 99 ह्या बसेस येणार आहे आणि 98 आणि 144 आर कमिंग राईट नाव असं हे दाखवत आहे. तर हे आपल्याला लाईव्ह ETA बघायला भेटत आहे इकडे. सो हे बघा, इकडे आता लाईव्ह चेंजेस झालेले आहे. 98 नंबर गेली आता ह्या बसस्टॉपवरनं आणि फक्त 144 नंबर येत आहे. तर आता आपण लाईव्ह ट्रॅकिंग करणार आहोत 144 बस रूटची. आणि आता ते करण्यासाठी आपण 144 वरती क्लिक करू आणि हे बघा, इकडे गुगल मॅप्सवरती आपल्याला पूर्ण दाखवत आहे की 144 बस ह्या रूटवरती कुठे कुठे आता सध्या आहे. आणि जे ग्रीन आयकन आहे ती आपली बस आहे. आता झूम करूया. मग हे बघा, आता 144 नंबर ही अराउंड तुळशीबाग गणपतीच्या तिकडे आहे, हे असं आपण बघू शकतो. आणि CNG बस आहे, व्हाईट इलेक्ट्रिक नाही, कारण ग्रीन आयकन आहे. आणि त्या आयकनवरती क्लिक केलं की आपल्याला बसचं रजिस्ट्रेशन नंबर बघायला भेटत आहे, म्हणजे आपलं लाईव्ह ट्रॅकिंग चुकणार नाही. मग आता इकडे खाली आपण बघू शकतो ह्या रूटवरती जे पण बसस्टॉप आहे त्यांची नावे लिहिलेली आहे. आणि हे खूपच जास्त हेल्पफुल आहे कम्युटरसाठी, कारण खूप लोकांना बसस्टॉपची नावे माहीत नसतात. तर इकडे बघू शकतात ते. मग राईट हँड साईडवरती आपण बघू शकतो शेड्यूल लिहिलेलं आहे, तिकडे आपल्याला ह्या बस रूटची पूर्ण टायमिंग बघायला भेटणार आहे. हे बघा, पहिली बस किती वाजता, शेवटची बस किती वाजता, मग पूर्ण दिवसामध्ये किती ट्रिप आहे ह्या रूटवरती ते आपण बघू शकतो. तर आता ह्या ॲपमध्ये जे पण इम्पॉर्टंट होतं ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आणि जर का तुम्हाला हे ॲप आवडलं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये खाली ह्या ॲपची लिंक आहे, पिन्ड कॉमेंटमध्ये ह्या ॲपची लिंक आहे. नक्की ह्याला डाउनलोड करा आणि पब्लिक ट्रान्सपोर्टला सशक्त करा.